मला तर हेच कळत नाहीये, अचानक ही बाई कशी उगवली, तेही अक्कादा नसताना. तेच तर, म्हणजे गावातलंच कोणीतरी तिला सामील असलं पाहिजे, जो तिला इथली माहिती देतोय. गावातलं कोण? एक व्यंकटेश काका सोडून इतक्या टोकाचं या वाड्याच्या विरोधात दुसरं कोण आहे? चित्रा, ती बाई इथे आल्यापासून व्यंकटेश काका या वाड्यात भटकला सुद्धा नाही. तेच ना, कोणाला संशय येऊ नये म्हणून असेल. मला सांग, त्या बाईला या वाड्याबद्दलची इतकी माहिती कशी रे? ती स्वतःच तर म्हणाली ना, मी या वाड्यात राहिलीये म्हणून. अरे पण ती जे काय सांगतेय त्याला किमान 50 वर्ष तर झाली असतील. मग वाडा तेव्हापासून असाच आहे, गरजेनुसार बदल झालेच नाहीत का? मला आठवत आहे ना, माझ्याच लहानपणी या वाड्यामागे कितीतरी नारळाची झाडं होती, ती आता नाहीये. आणि आत्ताची मुलींची खोली तेव्हा नव्हती, मग तिला हे सगळं कसं माहित? मला तर शंकाच आहे की आनंदीबाई पिवलकर नावाची बाई होती की नव्हती. पण 7-12 तिचं नाव आहे. अरे व्यंकटेश काकाला ते कठीण आहे काय सगळं करणं? तो तलाठी त्यांच्याच हातातला. म्हणजे तुला म्हणायचं आहे की व्यंकटेश काकांनी हे सगळं रचलं? हो. आपल्याला इथून बाहेर काढायला? हो. कसं शक्य आहे हे चित्रा? काकांना कसं कळलं की अक्कादा इथे नाही आहेत किंवा त्या गायब होणार आहेत? आणि अक्कादा गायब झाल्या एखाद्याला तयार करून इथे आणणं काय सोपं आहे का? अक्कादा गायब झाल्या एखाद्या व्यक्तीला इथे उभं करणं सोपं नाहीये. पण जर का अक्कादांची गायब होण्याची वेळ त्यांनी ठरवली असेल तर? त्या मनोरमेने त्या दारुड्याचा वापर करून या वाड्यावर वार केला होता. आता आपण तसाच वार तिच्यावर उलटून लावूया. या वाड्यावर हक्क सांगते. हा वाडा काय वर जाताना बरोबर घेऊन जाणार आहेस? जनाची नाही निदान मनाची तरी बाळगावी माणसाने. ते माझं मी बघे. तुझ्यासारख्या फुकट्यांना मी या वाड्यात का राहू दे? मला तर हेच कळत नाहीये, अचानक ही बाई कशी उगवली, तेही अक्कादा नसताना. तेच तर, म्हणजे गावातलंच कोणीतरी तिला सामील असलं पाहिजे, जो तिला इथली माहिती देतोय. गावातलं कोण? एक व्यंकटेश काका सोडून इतक्या टोकाचं या वाड्याच्या विरोधात दुसरं कोण आहे? चित्रा, ती बाई इथे आल्यापासून व्यंकटेश काका या वाड्यात भटकला सुद्धा नाही. तेच ना, कोणाला संशय येऊ नये म्हणून असेल. मला सांग, त्या बाईला या वाड्याबद्दलची इतकी माहिती कशी रे? ती स्वतःच तर म्हणाली ना, मी या वाड्यात राहिलीये म्हणून. अरे पण ती जे काय सांगतेय त्याला किमान 50 वर्ष तर झाली असतील. मग वाडा तेव्हापासून असाच आहे, गरजेनुसार बदल झालेच नाहीत का? मला आठवत आहे ना, माझ्याच लहानपणी या वाड्यामागे कितीतरी नारळाची झाडं होती, ती आता नाहीये. आणि आत्ताची मुलींची खोली तेव्हा नव्हती, मग तिला हे सगळं कसं माहित? मला तर शंकाच आहे की आनंदीबाई पिवलकर नावाची बाई होती की नव्हती. पण 7-12 तिचं नाव आहे. अरे व्यंकटेश काकाला ते कठीण आहे काय सगळं करणं? तो तलाठी त्यांच्याच हातातला. म्हणजे तुला म्हणायचं आहे की व्यंकटेश काकांनी हे सगळं रचलं? हो. आपल्याला इथून बाहेर काढायला? हो. कसं शक्य आहे हे चित्रा? काकांना कसं कळलं की अक्कादा इथे नाही आहेत किंवा त्या गायब होणार आहेत? आणि अक्कादा गायब झाल्या एखाद्याला तयार करून इथे आणणं काय सोपं आहे का? अक्कादा गायब झाल्या एखाद्या व्यक्तीला इथे उभं करणं सोपं नाहीये. पण जर का अक्कादांची गायब होण्याची वेळ त्यांनी ठरवली असेल तर?